आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. घरगुती गॅस टंचाईचा प्रश्न अद्याप पूर्णपणे निवळलेला नसतानाच आता पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र समोर आलं आहे. मंगळवारी सकाळपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी या रांगा तब्बल 1.5 किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं. पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासेल या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यासाठी धाव घेतली. मात्र जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे. पेट्रोल डिझेल टंचाईबाबत काही चुकीच्या अफवा पसरत असून त्याला बळी पडू नये असंही त्यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये IOCL, HPCL आणि BPCLचे जे आपले पेट्रोल पंप आहेत त्या पेट्रोल पंपवरती कंटिन्युअस पेट्रोलचा सप्लाय जो आहे आवश्यकतेनुसार सुरू आहे. सर्व पेट्रोल पंपवरती जो काही बफर स्टॉक जो लागतो तो सुद्धा अवेलेबल आहे. फक्त मागच्या 2 दिवसापासून ज्या काही अफवा पसरत होत्या त्यामुळे पेट्रोल पंपावरती जास्तीत जास्त गाड्या येणं आणि पॅनिक बाईंग हे प्रमाण वाढलेलं कालच्या नंबरमध्ये आपल्याला दिसलेलं आहे. काल साधारणतः 25 ते 30% एक्स्ट्रा बाईंग टोटली सर्व पेट्रोल पंपावरती पेट्रोलचं असेल डिझेलचं असेल झालेलं दिसून आलेलं आहे. आणि जेवढा आवश्यक सप्लाय आहे तो तिन्ही कंपन्यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावरती सप्लाय सुद्धा केलेला आहे. माझं सर्व कोल्हापूरकरांना नम्र आव्हान आहे की पेट्रोल आणि डिझेलचा साठा पूर्ण आपल्या देशभरामध्ये आपल्या राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये साठा आहे. कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता आपण पॅनिक बाईंग करू नये. आपल्याला आवश्यक आहे तसंच पेट्रोलची डिझेलची खरेदी आपण करावी आणि त्यानुसारच आपण पेट्रोल पंपावरती यावं. काही पेट्रोल पंप हे नेहमीप्रमाणे एक साधारणतः 4 ते 5% पेट्रोल पंप काही ना काही कारणामुळे बंद राहतात. काही पेट्रोल पंप त्यांचं फायनान्शियल कारणामुळे बंद राहतात. काही पेट्रोल पंप त्यांचे जे काही वर्क करायचे असतात त्या अनुषंगाने बंद राहतात किंवा अजूनही इतर कारणं राहतात. पण कुठलाही पेट्रोल पंप जो बंद असेल त्यामध्ये सप्लाय हे कारण नाहीये. आम्ही रेग्युलरली तिन्ही कंपनीच्या एजन्सीची आणि त्यांच्या सप्लायरची रेग्युलरली बैठक घेतो आणि फक्त कोल्हापूरमध्येच नाही तर राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कंटिन्युअस योग्य पद्धतीने सप्लाय सुरू आहे. इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची गर्दी पेट्रोल पंपामध्ये दिसून येत नाही. ती फक्त कोल्हापूरमध्ये जी काल आपल्याला दिसून आली आणि त्याचा परिणाम सेल जो 25 ते 30% वाढला त्यावरती दिसून आला. BPCLचे 119 पेट्रोल पंप जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सध्या सुरू आहेत. त्या ह्या पेट्रोल पंपावरून 240 किलोलिटर पेट्रोल आणि साधारणतः 290 किलोलिटर डिझेल एवढी विक्री रोज केली जाते. काल साधारणतः पेट्रोलची जी त्यांची विक्री होती ती 300 किलोलिटर वरती गेलेली होती आणि डिझेलची विक्री आहे ती 320 किलोलिटर वरती गेलेली होती. हे पॅनिक बाईंगमुळे विक्री किंवा पेट्रोलची खरेदी पेट्रोल डिझेलची खरेदी वाढलेली होती. सप्लाय आहे तो कंटिन्युअसली जो प्रत्येक पेट्रोल पंपची कॅपॅसिटी आहे तेवढा रेग्युलरली आणि कंटिन्युअसली केला जातोय. गॅस पुरवठा बाबत सुद्धा शासनाच्या सूचनेनुसार डोमेस्टिक LPGचा पुरवठा जी काय आपण टाइमलाईन ग्रामीण आणि शहरीसाठी निश्चित केलेली आहे त्यानुसार पुरवठा केला जात आहे. गॅसच्या अनुषंगाने एक व्हॉट्सअप नंबर आणि हेल्पलाईन सुद्धा आपण पुरवठा विभागामार्फत तयार केलेली आहे. त्याच्यावरती जर काही तक्रारी आल्या तर त्याचं आपण निराकरण करतोय. गॅस बाबत सुद्धा माझं सर्वांना परत एकदा नम्र आव्हान आहे की पॅनिक बाईंग आपल्याला आवश्यकता आहे तेव्हाच जर आपण बुकिंग केलं आणि पॅनिक बाईंग जर झालं नाही तर सर्वांना पुरवठा होईल अशा पद्धतीचा गॅसचा LPGचा आपला सप्लाय आहे आणि त्या पद्धतीने या तिन्ही कंपन्यांकडून LPGचा पुरवठा सुद्धा आपल्याला होतोय. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.